मित्रांनो, जनतेच्या मनातलं हिंद केसरीचं पेडगावचं मैदान आज झालं आणि त्या मैदानचा एक नंबरचा मानकरी शेठचं हरण्या असं एक नाव झाले की इज्जतीसाठी मालकाच्या पळणारा. कारण मागच्या वेळी बाईट घेतली सेमीफायनलच्या आधी घेतलेली आणि मी सांगितलेलं आज काहीतरी बैल करेल. कारण ज्यावेळेस पावसाळ्याची मैदान येतात ना त्यावेळेस हरण्या भरपूर स्पीड लावतो आणि आज ती सिद्ध केली त्यानं. शेठ ही ट्रॉफी आज त्याने मिळवून दिली तुम्हाला. हो, आज लय मोठी मानाची ट्रॉफी त्यांनी मिळवून दिली आणि पळाला मन लावून पळाला आणि दाखवून दिला की मी पण पळतोय म्हणून. बस आता शेठ हरण्याला काय म्हणायला लागेल, मालकाच्या ज्या भावना आहेत ना त्या कळते ते. हो 100%. कारण जेवढी मेहनत माझी मिसेस, माझे पप्पा, माझे काका सर्व करतात त्यांचा मान ठेवून तो पळू राहिले. आणि इथं घाटावर आलो का बंडूनाना झाला, सोमनाथ झाला, हे पण तेवढीच मेहनत घेतात. कारण आम्ही एक आमचा घरचा सदस्य म्हणून कुठेतरी आमच्या नावासाठी तो पळू राहिले. ह्या गाडीचं वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस एकत्र राहिले ना काहीतरी वेगळं केलेलं आहे. हो 100%. कारण 2-4 वेळा आम्ही ती घातली. गुलाल आमचा मिस त्यांनी केलाच नाही आणि 2-3 वेळा त्यांनी, आता 2 वेळा तर आम्हाला 1 नंबरचेच मानकरी दिले. बाकी 2 नंबर 3 नंबर हे तर त्याने ठेवलेलेच आहे. तसं 4-5 वेळा आम्ही पळवली पण गाडी चांगल्यापैकी पळाली आणि पळतोय गाडी. आणि मित्रांनो, मी त्यांना सांगितलेले शेठ नाही ही गाडी जरा पळवा. त्यांनी शब्द माझा पण पाहिला की ही गाडी पळवली, जी करायचं होतं ना ते त्या जोडीनं आज करून दाखवलं. हो, आता तो त्या दिवशी गोडसाल्याला माझी बाईट घेतली त्याच्यात पण बोलला की दादा काय नियोजन, हीच गाडी चांगली पळतं. आणि तू त्या दिवशी पण मला शुभेच्छा दिल्या की गाडी आपली 1 नंबर करेल, चांगली पळाली. तेच तुझं ठरलं आणि आमचं पण तेच ठरलं की तेच गाडी आम्ही पळवायचा निर्णय घेतला ना, पळाली. आता त्या दिवशी सरांचं पुण्यस्मरण झालं. सरांच्या विषयी 2 शब्द काय सांगचाल, कारण तुमचं जवळच संबंध होतं. नाही, सरांचं माझं संबंध म्हणजे माझ्या घरी त्यांचा एकदाच येणं जाणं झाला पण आमचा फोनवर हप्त्यातून व्हायचा आहे. दोघं आम्ही एकमेकाला पैऱ्याच्या संदर्भात विचारायचो आणि हे करायचो. तर कुठंच तरी सरांचा जेव्हा देहाज्ञा झाली त्यावेळेस मी बोललो होतो की मी त्यांच्या फॅमिलीच्या याच्यात 1 दिवसासाठी तरी तिथं जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होईन. काही कारणास्तव मला तिथं जाता आला नाही. पण आताची पुण्यतिथी होती, मिस नाही करायची म्हणून मी त्या दिवशी मुंबईवरून सकाळी निघून त्यांच्या पुण्यतिथीत मी गेलो. त्यांच्या सरांच्या मिसेसला भेटलो, मुलीला भेटलो, त्यांच्या वडिलांना भेटलो, भावाला भेटलो. त्यांच्या सर्वांचं मी सरांचा आशीर्वाद घेतला आणि आलो. आणि आज मला गुलाल पण भेटला. म्हणजे कुठेतरी एक सरांचा, एक मित्राच्या डोक्यावरचा हात, तोही आशीर्वाद कुठेतरी लाभला असा बोलण्यात वावगं ठरणार नाही. सरांचा आशीर्वाद लागला म्हणजे? हो 100%. कारण एवढा जर मित्र मुंबईवरून जर त्याच्या दर्शनासाठी जर जात असेल तर त्यांनी 100% कुठेशी तरी एक बबलू शेटची गाडी याच्यात राहावी आणि ती फायनलला राहिली असं बोलला तर मी तेच सांगतो ना की वावगं ठरणार नाही. सरांचा एक आपला संबंध जरा वेगळाच होता, दोस्ती यारीतला माणूस होता. कुठेशी तरी आज तो बैलगाडी क्षेत्रात हवा होता आणि असता तर त्याला आनंद झाला असता. 100% मला मिठी मारायला इथं तरी आला असता की दादा तुझ्या गाडीने 1 नंबर केला, तुला अभिनंदन. आता हे क्षेत्र मी कायम बोलत असतो, एका दोघाचं काम नाही. आज सहकारी कोण कायम कोण असतात त्यांची पण नाव घ्या, कारण त्यांचं भरपूर यात श्रेय आहे. नाही, श्रेय म्हणजे आता आपण जास्त तर नावं घ्यायला काय नाही पण आपले सर्वच मित्र आहेत. बंडूनाना वाड्याचे झाले, सोमनाथ जगदाले झाले, काटकरवाडीचे आप्पा झाले, विजय भोसले झाले, पुशेगावचे विजय अण्णा झाले, मेडिकलवाले, ही अशी सगळीच आपली जुनी मंडळी आहे. म्हणजे आज आपण हरण्या घेतला म्हणून नाही, ही आधीपासूनची मंडळी. यांचं सहकार्य आपण घाटावर आलो का 100% आणि कोणत्याही सुखात दुःखात आपण त्यांच्या सहभागी आहे. आणि हे सर्वच मंडळींची कुठेशी तरी एक साथ आहे म्हणून आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात घाटावरती खेळायला मजा येतो. काही मंडळी आपली दुसरी आहेत, म्हणजे पप्पू झाला, संग्राम झाला, त्या वीर झाला, कराड, ही मंडळी पण आपली कराडवरून येतात, काही मुंबईवरून येतात, भरपूर झाले. आदित्य झाला कराडवरून, भैया झाला P3वाला कॅमेरामॅन, अशी भरपूर मंडळी आहे की ती न सांगताना जिथं हरणे असेल तिथं हे असतात ना. आज तर मला वाटतं 100-150 पोरं मुंबईवरून आलेली आहेत, एक मिनी बस करून आलेली आहेत, काही त्यांच्या 4 व्हीलरमध्ये आलेले आहेत सर्व. आणि आज तो गुलाल भेटला तर सर्वांना आनंद झाला. मित्रांनो, शेठ आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि हारण्याला शुभेच्छा देऊया की असाच हारण्या त्यांचं नाव करेल. धन्यवाद. थँक्यू.